आणि बातमी कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पंचगंगा नदी इशारा पातळीकडे जाते आहे। इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी 63 फुटांवर गेली आहे, तर नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यासह गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। पंचगंगेची इचलकरंजीची पातळी आता 63 फुटावर आहे, इशारा पातळी 69 वर आहे। पंचगंगेचं आता पाणी नदी पातळीवर बाहेर पडले। आपण जर एका बाजून जर बघितलं तर इचलकरंजी शहरातील आपण जर इचलकरंजी पंचगंगा नदी यांत्रिक बोटीच्या सहाय्यातून आपण नदीच्या प्रवाहातून आपण हे दृश्य आपण आपल्या टीव्ही9च्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। कसं पंचगंगा नदी पात्रातून आत असते। काल एक युवक रुई बंदरावरून उडी मारला होता, तो अजून गावलेला नाही, त्याचा शोध मोहीम सुरू आहे। युवक बेपत्ता झालाय, शोध मोहीम कशी सुरू आहे? त्याने आम्हाला आपत्ती वातावरणाला कॉल केला, त्यानंतर ताबडतोब आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू केला। सायंकाळी 6 पर्यंत शोध घेतला, पण तो अद्याप तरी काही सापडलेला नाहीये।